बातमी मुंबईत झालेल्या पावसासंदर्भातली। मुंबईत झालेल्या पावसाचा तडाखा मुंबई मेट्रो 3लाही बसला। वरळी येथील आचार्य यात्रे स्थानकात पावसामुळे पाणी साचलं होतं। मात्र सध्या मेट्रो 3 वर एकूण 16 स्थानकं कार्यरत आहेत। त्यापैकी याच एकाच स्थानकावर पावसाचं पाणी जमा झालं होतं। निर्माणाधीन असल्यामुळे इथं पाणी जमा झाल्याचं मेट्रो 3च्या वतीनं सांगण्यात आलंय। दरम्यान कालच्या या घटनेनंतर मुंबईच्या पोटातून गेलेल्या मेट्रो 3 बाबत कुठल्याही अडचणी येऊ नयेत यासाठी काय खबरदारी घेण्यात आली आहे याबाबत मेट्रोचे कार्यकारी संचालक चारुहास जाधव यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मुंबईतली पहिली भुयारी मेट्रो म्हणजे मेट्रो 3। याच मेट्रो 3च्या मरोळ नाका स्थानक इथे सध्या मी उभा आहे आणि माझ्यासोबत आहेत मेट्रो 3चे कार्यकारी संचालक चारुहास जाधव सर। सर, आपल्यासोबत आपण का बातचीत करतो हे तर आपल्याला माहितीच आहे। काल ज्या पद्धतीचा पाऊस मुंबईत कोसळला आणि त्यानंतर जे वरळीतलं मेट्रो स्थानक आहे आचार्य यात्रे तिथे पाणी जमा झालं, नेमकं त्या ठिकाणी पाणी का जमा झालं होतं हे पहिल्यांदा आम्हाला सांगा। मेट्रो तुम्हाला माहिती आहे आचार्य यात्रा हे स्थानक समुद्राचे एकदम जवळ आहे आणि काल जेव्हा 9:30 ते 10:30 या दरम्यान खूप मोठा पाऊस पडला, जवळजवळ 90 mm पाऊस एका तासात पडला। त्यामुळे आणि त्याच वेळेला भरतीची वेळ होती। 11:30 वाजता हायेस्ट टाईड तिथे आलेली होती, म्हणजे त्याच्या आधी भरतीचं पाणी आतमध्ये शिरायला सुरुवात झालेली होती। हा मोठा पाऊस आणि भरतीची वेळ हे जर एक झालं तर मुंबईत नेहमीच पाणी साठतं। हा अनुभव आपल्याला पूर्वी आहे। 2005 साली असंच झालं होतं। 2018 साली संध्याकाळच्या सुमारास असं सगळीकडे पाणी साठलं होतं। त्यामुळे पाऊस पडल्यात आणि ते पाणी स्टॉर्म वॉटर ड्रेनमधनं समुद्राकडे वाहू शकलं नाही, तिथल्या तिथे थांबून राहिलं। त्यातच भरतीचं पाणी आत घुसलं, त्यामुळे ते पाणी आपल्या स्टॉर्म वॉटर ड्रेनमधनं उलटं भरलं गेलं आणि आपलं जे आचार्य यात्रे स्थानक आहे त्यातलं एक द्वार जे अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्याच्या बाजूनी आपण मला माहीत होतं की हा पावसाळा आपण तोंडावर आहे, ते पूर्ण काही होणार नव्हतं, तर त्याच्या बाजूनी आपण फ्लडसाठी साधारण 4 फुटाची RCC भिंत बांधलेली होती। पण या भिंतीच्या खाली असलेल्या स्टॉर्म वॉटर ड्रेन किंवा पर्जन्य वाहिन्यामधनं पाणी उलटं आत शिरलं आणि ते तिथे कन्स्ट्रक्ट होत असलेल्या सबवेमध्ये भरलं। आतमध्ये आपण हे 2 स्तरीय फ्लड वॉल बांधली होती, एक वर आणि एक सबवेमध्ये, जिथनं आपला स्टेशनमध्ये एंट्री करणार होतं। तर एवढं पाणी जवळजवळ 25 लाख लिटर पाणी त्यात एकदम त्याच्यात भरलं, त्यामुळे आतली वॉल तुटली आणि ते पाणी स्थानकात आलं। सर, पण असं सगळं झाल्यामुळे मेट्रो प्रशासनावरती टीका करण्यात आली की बाबा बघा मेट्रो नुकतीच सुरू झाली आणि पाणी देखील पहिल्याच पावसात भरलं, त्या स्थानकावरती पाणी भरलेलं पाहायला मिळालं, मात्र इतर जी सगळी स्थानकं आहेत तिथे काही अशी परिस्थिती नव्हती। त्यामुळे प्रश्न असा आहे की काय नेमकं तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे किंवा काय तुम्ही काळजी घेता या सगळ्या पावसाच्या किंवा पाण्याच्या पार्श्वभूमीवर, ते जरा सविस्तर सांगा। हे पावसाचं पाणी किंवा आत शिरू नये, मेट्रो सिस्टीमला काही त्रास होऊ नये याच्यासाठी बहुस्तरीय यंत्रणा आपण डिझाईनमध्येच इनबिल्ट केलेली आहे। डिझाईनमध्येच आपण त्याचा विचार करून त्याच्यावर ॲक्शन घेतली आहे। जसं की समजा आपण म्हटलं की टनेलमधनं पाणी यायची शक्यता कुठे कुठे आहे, सगळीकडे आहे। टनेल आहे, स्टेशन्स आहेत, आपले एंट्री एक्झिट्स आहेत। तर टनेलमध्ये आपण टनेल बोरिंग मशीननी जेव्हा बोर करत होतो, टनेल खोदत होतो, तर त्याच्याच बरोबर जसा टनेल बोरिंग मशीन पुढे सरकतं त्याच्या मागोमाग आपण कॉन्क्रीटच्या रिंग त्याच्या मागे उभ्या करत होतो। ते झाल्यानंतर त्या रिंगच्या मध्ये 2 रिंग्सच्या मध्ये आपण एक हायड्रोफिलिक गॅस्केट लावलेलं आहे। एक विशिष्ट प्रकारच्या रबराने बनवलेलं ते गॅस्केट असतं आणि त्याचा पाण्याशी संपर्क आला की ते फुगतं आणि त्याच्यातल्या ज्या 2 रिंगमधली जी गॅप असते ती भरून त्यातनं पाणी येऊ शकत नाही। तर ही एक झाली पहिली सिस्टीम। त्याच्यानंतर जे आपण रिंग लावलेली आहे त्याच्या मागे विविध प्रकारच्या 2-3 वेळा आपण ग्राउटिंग करतो। त्यात वॉटरप्रूफिंग कंपाऊंड टाकून सिमेंटस ग्राउट करतो, ज्याने की त्यातनं पाणी येऊ नये। तसं स्टेशनचं बांधकाम करताना स्टेशन आपण कसं करतो, बॉटम अप लेवल करतो, म्हणजे पहिल्यांदा खड्डा खणून घेतो, मग
खालपासून आपण सुरुवात करतो. सांगतो ना की आता हे बघितले ना तर या बाजूला ही स्टेशनची वॉल आहे, याच्या बाहेर आपण आत्ता चाललोय ते प्लॅटफॉर्म लेवल आहे. याच्या खाली एक मजला आहे, त्याला आपण अंडरग्राफ्ट म्हणतो. त्याच्या खाली आपली बेस स्लॅब आहे. पण हे जेव्हा कन्स्ट्रक्शन करताना बेसच्या खाली आणि पूर्ण बॉक्सच्या वर असं चारी बाजूनी आपण वॉटरप्रूफिंग मेम्ब्रेननी याला रॅप केलेलं आहे किंवा कव्हर केलेलं आहे. त्यामुळे यातनं पाणी यायची शक्यता नाही. आणि तरीही काही थोडं पाणी जर आलं तर त्याच्यासाठी आपण प्रोव्हिजन केलं आहे. हे पूर्ण वॉटर टाईट नाही आहे, काही प्रमाणात पाणी येणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यासाठी आपण प्रत्येक भिंतीच्या बाजूनी एक ड्रेन आहे आतमध्ये, आता तुम्हाला दिसणार नाही पण याच्या आतमध्ये ड्रेन आहे. ते खाली संपमध्ये जातं आणि तिथनं पंपिंगची अरेंजमेंट आहे. तर तेच आणि हे झालं अंडरग्राऊंड संबंधी. दुसरा चान्स कुठे असतो की बाहेर रस्त्यावर पाणी भरलं तर ते एंट्री एक्झिटमधनं आत येऊ शकतं. पण आपण या सगळ्या मेट्रो स्टेशन्सवर 2005ची जी लेवल होती फ्लडची त्याच्यावर साधारण 4 फूट एवढी आपण ती लेवल फिक्स केली. त्यामुळे या एंट्री एक्झिटमधनं पाणी आत येण्याची बिलकुल शक्यता नाही. आणि त्याच्यावर आणखी एक लेअर म्हणजे या एंट्री एक्झिटमध्ये आपण प्रोव्हिजन केले फ्लड गेट्सची. दोन्ही बाजूला असे चॅनल्स ठेवलेले आहेत. आणि जेव्हा कधी ज्या 2005च्या लेवलपेक्षा पाणी वर जायची शक्यता असते तर त्याच्यामध्ये असे फळ्या लावून ते फ्लड गेट्सची प्रोव्हिजन केलेली आहे. हे एवढ्या सगळ्या प्रोव्हिजन्स आहेत म्हणून आपल्याला आता 15 स्थानकं काम करतायत, त्यातल्या फक्त एका स्थानकावर हा प्रश्न आला. ठीक, धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.